नमोबुद्धाय, जय भीम मित्रांनो। आज आपण नागपूरच्या या 30 शहरां या परिसरामधल्या चौकामध्ये आज आपण पोहोचलो आहोत आणि इथे या 30 शहरां चौकामध्ये तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदरशी प्रतिमा। आणि आज त्यागमूर्ती माता रमाई यांचा वाढदिवस होता आणि त्या अनुषंगाने आज श्रीशरणामध्ये राहणाऱ्या या परिसरामध्ये राहणाऱ्या महिलांनी त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। मान्यवर मॅडमसुद्धा आहे, मान्यवर मॅडमसुद्धा जुळलेलं आहे आणि आज या कार्यक्रमामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने इथे सहभाग घेतलेला आणि माता रमाई यांना पुष्पगुच्छ हार घालून त्यांना अभिवादन केलेलं आहे। आणि काय त्याचं सांगणं जाणून घ्या। मॅडम, मला पहिल्यांदा सांगा तुमचं काय जनतेला सांगणं। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। माझं नाव सौ वनिता दिलीप गाडे आहे। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचशील उत्सव मंडळाची सदस्य आहे। इथे आज माता रमाईचा 127वा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। या निमित्ताने आम्ही खूप महिला जमून इथे माता रमाईचा जन्मदिवस आम्ही साजरा केलेला आहे। 127वा माता रमाईचा आम्ही जयंती उत्सव साजरा केलेला आहे। माता रमाई म्हणजे बाबासाहेबांची प्रेरणा। माता रमाई म्हणजे बाबासाहेबांची प्रेरणा। माझ्या भीमाची सावली, तिनं दलितांची मावली, अशी भाग्यशाली अशी माता रमाई, अशी भाग्यशाली माता रमाई। माता रमाईच्या बद्दल सांगावंसं मला असं सांगावंसं वाटते की माता रमाई जर नसती तर आज आपल्या भारताला एवढं चांगलं संविधान बाबासाहेबच्या वतीने मिळालेलं नसतं। कारण माता रमाईने अहोरात्र कष्ट करून बाबासाहेब जेव्हा परदेशात गेले होते तेव्हा बाबासाहेबांना कुठल्याही परिस्थितीला न डगमगता बाबासाहेबांनी जे कार्य केले ते माता रमाईच्यामुळे। माता रमाईने अहोरात्र कष्ट करून तिने उपाशी राहून त्यांचा संसार त्या चांगल्या रीतीने पार पडला। आज माता रमाईचा आपण खरंच गौरव केला पाहिजे आणि माता रमाईला आपण शत प्रणाम केले पाहिजे। आणि माता रमाईचे जे उपकार आहे त्या इथल्या महिलांनी किंवा इथल्या दलित समाजानेच नव्हे तर पूर्ण भारतवर्षाच्या लोकांनी विसरू नये। एवढं बोलून मी माझे बोलतो। आज श्रीशरण आज या ठिकाणी माता रमाई यांचा त्यागमूर्ती माता रमाई यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता। वनिता मॅडमनी एक इतिहासाचा पान उघडला आणि त्या इतिहासाच्या पानातून त्यांनी जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेबसारखा सूर्य घडवला। अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांनी आपल्याला त्यांच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण त्यांनी एक आढावा घेताना इतिहासाचं पान उघडला। ज्याप्रमाणे माता रमाई यांनी परदेशी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना त्यांनी आपला लुगडाला गाठी बांधून सुद्धा पैसे जमा करून त्यांनी शिक्षणासाठी जे मदत केली आहे त्या मदतीच्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब थोर पुरुष होऊन गेले। शिक्षणाला त्यांनी एक कीर्ती गाठली आणि त्यामुळे आज बाबासाहेबांनी त्या रमाईला आठवण करून एक संविधान रचलं आणि त्या संविधानाला जनतेच्या लाखो जनतेपर्यंत त्याने प्रस्थापित केलं आणि त्याच्यामुळे आज हा देश चालत आहे आणि निरंतर जो प्रगती करत आहे त्याच्या मागे सुद्धा रमाईसुद्धा त्यागमूर्ती माता रमाई आहे। हे अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांनी आपल्याला संदेश ताईने आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवला आणि आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम।